नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचं प्रकरण आपण घेणार आहोत 13वा भाग, चाललाय आपला 109वा, मनकव अंग. आणि दोहे घेणार आहोत 3 ते 5. परमात्म प्राप्ती होण्यासाठी साधकाला काय करणं आवश्यक आहे ते सांगताना कबीर आपल्याला 3ऱ्या दोह्यात ते सांगतायत. आपण ऐकूया 3रा दोहा. आसा का ईंधन करो मनसा करो विभूति, जोगी फेरी फिर करो यो बिन नावै सूती. आसा का ईंधन करो मनसा करो विभूति, जोगी फेरी फिर करो यो बिन नावै सूती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी मनाच्या आशांचं इंधन करीन आणि मनाला जाळून भस्म करीन. अशा प्रकारे योगी बनून फिरीन आणि अशा प्रकारे चांगली कर्मरूपी सूत कातूनच परमात्म्याची प्राप्ती होणं संभव आहे. परमात्म्याची प्राप्ती हवी जर असेल तर बाकी सर्व कामनांचा त्यागच करायला हवा. काम आणि राम एकत्र नांदतच नाहीत. हा काम सुद्धा पूर्णपणे नष्ट व्हायलाच हवा. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की आशांचं इंधन मी करीन आणि मगच मनाला जाळीन. म्हणजेच आशा आणि मनाताला अहंकार पार नाहीसा करून टाकीन आणि मी जोगी बनीन, परमात्म्याचा शोध घेईन. कबीर विणकर असल्यामुळे ते आपल्या व्यवसायातील उदाहरण देतात. इथे ते सांगतात की अशा प्रकारे कर्मरूपी सूत जर कातलं तर परमात्म्याची प्राप्ती संभव आहे. मानव जन्म मिळाला आहे तर कर्म काही सुटत नाहीये. मग असंच कर्म करावं की ज्यामुळे प्रभूची प्राप्ती होईल. यावरची आपण मराठी साखी ऐकूया. करून या आशेचे इंधन करीन मनाची विभूती, जोगी बनून फिरते राहीन या कर्माने प्राप्ती. करून या आशेचे इंधन करीन मनाची विभूती, जोगी बनून फिरते राहीन कर्माने प्रभू प्राप्ती. पुढचा दोहा ऐकूयात. कबीर सेरी साकडी, चंचल मन वाचो, गुण गावै लीन होई, कछु एक मन को. कबीर सेरी साकडी, चंचल मन वाचो, गुण गावै लीन होय, कछु एक मन को. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सेरी, सेरी म्हणजे मार्ग. साकडी, साकडी म्हणजे अरुंद. लैलीन, लैलीन म्हणजे तल्लीन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की परमात्म प्राप्तीचा मार्ग अरुंद आहे आणि मन चंचल आणि चोरासारखं लोभी पण आहे. प्रभूंचं गुण गात असताना ते तल्लीन तर होतच, पण मनात मात्र वेगळेच विचार चाललेले आहेत. परमात्म प्राप्तीचा मार्ग अरुंद आहे. अरुंद मार्गावरून चालणं अवघड असतं. तसंच परमात्म प्राप्ती मार्ग देखील अवघडच आहे. सतत सावधानता बाळगत चालत राहिलं पाहिजे. सावधानता राहण्यासाठी मन एकाग्र झालं पाहिजे. नाहीतर अडखळून पडण्याचा धोका जास्त असतो. पण मन तर अतिशय चंचल आहे आणि ते प्रत्येक क्षणी वेगळा विचार करत असतं. आता पृथ्वीवर असतं तर क्षणात चंद्रावरही जाऊन पोचतं. ते केवळ चंचलच नाहीये तर चोरासारखं पण आहे. चोराप्रमाणे लोभी आहे. सतत काही ना काही कामना पूर्ण करून घेण्याचा त्याचा प्रयत्नच असतो. अशा परिस्थितीत त्याला परमात्म प्राप्ती कशी बरं होणार? मन एवं मनुष्याणाम कारण बंध मोक्षयोः. म्हणजेच मन हेच बंधन प्राप्त करून देतं तर ते मोक्ष प्राप्तीही करून देतं. पण त्यासाठी मनके मत न चलिये हे तर लक्षात घ्यायलाच हवं ना.
मनातील साऱ्या इच्छा आकांक्षाचा त्यागच करायला हवा आणि केवळ एक परमात्म्याचीच इच्छा ठेवून त्यानुरूप कर्म करायला हवं, तरच परमात्म प्राप्ती शक्य आहे. आता आपण ऐकूयात मराठी साखी. मार्ग रुंद परमात्म्याचा, मनही चंचल चोर. प्रेममग्न होऊन गुण गाये, मनीच्छांचा मोर. मार्ग रुंद परमात्म्याचा, मनही चंचल चोर. प्रेममग्न होऊन गुण गाये, मनीच्छांचा मोर. पुढचा दोहा ऐकूयात. कबीर मारू मन को, टूक टूक भय जाए. विष की क्यारी बोई करी, लुनत कहाँ पछिताई. कबीर मारो मन को, टूक टूक भय जाए. विष की क्यारी बोई करी, लुनत कहाँ पछताई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. टुकटुक, टुकटुक म्हणजे तुकडे तुकडे. लुणत, लुणत म्हणजे कापत असताना. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मनाच्या चंचलतेवर क्षुब्ध होऊन कबीर म्हणतात की चंचल वृत्ती असलेल्या मनाला मी मारून टाकीन, त्यामुळे ते तुटून विस्कळीत होईल. या मनाने विषय वासनेचं बीज रोवलेलं होतं आणि आता ते पीक कापत असताना पश्चाताप करण्याचीच वेळ आलेली आहे. मन हेच परमात्म प्राप्ती करून देतं, पण त्यासाठी मनाचीच मशागत तर करायला हवी ना. कठोपनिषदात एक सुंदर रूप आलेलं आहे. देह हा रथ असून 10 इंद्रिय हे त्याचे घोडे आहेत. मन हा लगाम असून बुद्धी हा सारथी आहे. बुद्धीने सारथी असायला हवं. मनाचा लगाम बांधून दशेंद्रिय आवरून धरून त्यांना एकाच दिशेने प्रचलित करायला हवं. पण व्यवहारात मात्र घडतं अगदी उलट. मन होतं सारथी आणि ते बुद्धीला वेठीच धरतं. परिणाम असा होतो की इंद्रिय रूपी घोड्यांवरील ताबा सुटतो आणि ते चौखूर उधळतात. परमात्म प्राप्तीसाठी साधना करायची म्हणजे मनाचं सारथ्य काढून घेऊन बुद्धीला सारथीपदी बसवायचं आहे. पण मन ते ऐकतच नाही आणि म्हणूनच कबीर सांगतायत की मनाला इतकं मारीन की त्याचे तुकडे तुकडे होऊन जातील. मनात प्रथम विषय वासनांचं बीज पेरलं गेलेलं आहे आणि पाहता पाहता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. विषयरूपी विष पेरलं असलं तर ते पेरावं आणि ते उगवतंय या नात्याने त्यातून विषरूपी विषयांचीच निर्मिती होणार आहे. एक विषय पूर्ण घेतला करून की मनात दुसरा विषय हा उद्भवणारच आणि अशा प्रकारे ते विषयांच्या मागे अखंडपणे धावत राहणार. आता तो विषवृक्ष आणि वटवृक्ष कापणं अवघड झालेलं आहे. आता पेरलेल्या विषयरूपी बीजाचा परिणाम भोगताना ते बीज पेरल्याचा पश्चाताप करून काय उपयोग आहे. तेव्हा परमात्म प्राप्तीसाठी मनातील विषय वासना जाळून टाकण्यासाठी प्रयत्नशीलच राहिलं पाहिजे, असाच कबीरांनी इथे उपदेश केलेला आहे. आपण आता ऐकूया त्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा आपला भाग आपण संपवणार आहोत. कबीर सांगे मारी मनासी, तुकडे होऊन जाई. विष बीज पेरिता ते, कापणे कठीण होई. कबीर सांगे मारी मनासी, तुकडे होऊन जाई.
विषबीज पेरिता ते कापणे कठीण होई.